होत आहे की व्हेजिटेबल्स जास्त लागतात आपल्याला, म्हणजे आठवड्याला नाही म्हटलं तरी किती लागत असतील का? मार्केटमध्ये बरेचशी खरेदी करून झाली. टोटल आज तारीख आहे उजाडलेली आहे 4 जुलै 2026 आणि जागतिक सहकार दिन आहे. त्याचबरोबर आजच्या दिवशी संपूर्ण मुंबईमध्ये पावसाचा खूप मोठा अलर्ट आहे. सकाळ झाल्यानंतर सकाळी लवकरच आम्ही उठलेलो आहे. सगळ्यात पहिल्यांदा शाळेचा मेसेज चेक केला की मेसेजमध्ये काही आहे का, सुट्टी आहे का वगैरे. तसं काहीच दिसलं नाही. त्यामुळे पटापट उठून प्राजक्ताने मग ईश्वरीच्या शाळेची तयारी केली. 2 घावन तयार केले तिच्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला मी इकडे तिचे कपडे इस्त्री करून दिले. तरी देखील पावसाचा इतका मोठा परिणाम आहे की कपडेच वाळत नाहीत. आता मुलांचे खूप जाड कपडे आहेत, हे बघा, हे खूप जाड. इथे याचा हे नेफा वाळलाच नाही, काहीच नाही वाळले खालचं पण. हो. त्याच्यामुळे आता ईश्वरीला खूप हेडॅक झालाय. ती चिडचिड करते माझ्यावरती, आमच्यावरती. एक मिनिट बघू दे. इस्त्री पण मला गारच आहे पूर्ण. कशी काय होईल सांग? इस्त्री पण गार आहे आणि ते किती केलंच ना तरी नाही होणार. तू थोडस अंगावर वेअर कर, घाल, त्याला काही नाही नाही, त्रास मी ते होणार. ओलं होतं, मग शर्ट पण ओलं होतं पूर्ण. नाही होणार बाळा, नाही होणार सांगितलं ना. ट्रस्ट एखाद दिवस चालतं. बरोबर. बघ, उगाच काय निवांत राहणार, काय नाही तर तू वाळून जाणार बाळा. ते वाळून जाईल अक्षरशः, सांगतो तुला. आणि त्याचबरोबर एक गोष्ट मला खूप लहानपणीची एक गोष्ट आठवली, तुम्हाला सांगतो. आमचे जे आजोबा होते ना, ते सकाळी उठल्यानंतर बागेला जेव्हा पाणी लावायचे, ते खूप ग्रेट होते. पाणी लावायचे आणि पाणी झाडांना लावता लावता एक श्लोक बोलायचे. आणि हा श्लोक म्हणताना आहे ना, तो श्लोक तुम्हाला कुठेही मिळणार नाही. कदाचित त्यांनी तयार केला होता की त्यांनी कुठून ऐकला होता, तेही मला माहिती नाही. ते असं म्हणायचे, नको रे नको से हो तू त्या चहाला, पहारे चहाने तुझा घात केला, जरी गोड लागे तरी तो पिण्याला, सदा फास टाकी तुझ्या तो जीवाला. कदाचित आता जे मी पूर्णपणे निर्व्यसनी आहे ना, त्याच्या मागे कदाचित हेच कारण असावं. ज्या घरामध्ये चहा पिण्यावरती सुद्धा इतके रिस्ट्रिक्शन्स असतील, तर मग त्या घरातली मुलं नक्कीच निर्व्यसनी असू शकतात, असं माझं मत आहे. इकडे प्राजक्तावरती आहे घावन की धिरड, काय आहे? धिरड आहे, घावन. ओके. हे घावन आहे. आणि आता जरी हा श्लोक मी तुम्हाला सांगितला असता तरी देखील आम्ही चहा पितो सकाळी उठल्या उठल्या. ठेवू का चहा? मी चहा ठेवू? ओके. चहामध्ये हे घावन बुडवून खायला किती मजा येते ना, ते अनलिमिटेड. माझी प्राजक्त खायला तरी रागाने बघत होती, कारण मजा येते म्हटलं ना. बोलणार एक आणि वागणार एक. नाही, चहा पितो सांगितलं ना मी. आणि अगं मी जे लहानपणीचे जे संस्कार असतो, हे आता हे बऱ्याच लोकांना माहिती नाही, हा श्लोक माहिती नाही आणि हे कुठेतरी लुप्त होत चाललंय. आता आपण नाही आपल्या गोष्टी सांगणार तर कोण सांगणार आहे की नाही? त्याच्यासाठी मी सगळी गोष्ट तुम्हाला सांगितली. डबा, टिफिन, सगळं, वॉटर बॉटल हा घेतली. टिफिन, वॉटर बॉटल, आयडी, हा रुमाल आहे. आहे. सावकायचा, मस्ती करू नको. लिफ्टने जायचं का नाही? हाय, आणले. भीती वाटते का? लिफ्ट बंद पडते ना. हो, नाही ना तुझ्याकडे. उघड चल, उघड. पण तुला उशीर होईल ना. लिफ्टची भीती वाटते बाबा. पावसाळ्याचे दिवस आहेत, अरे अरे हळू. लाईट जातात. काय लावते? बॅच बटन कोण दाबणार? तूच. चलो. बॅच. पाऊस बघ किती आहे, पाऊस. आज पूर्ण पाऊस भरला आहे बघ ना. टोटल उजवीकडे, डावीकडे, सगळीकडे आहे ना. आज इशारा पण आहे पावसाचा. मग सुट्टी द्या ना, तिकडे जायचं आणि अर्धा तासाने परत यायचं. तसंच करतात. पाऊस बघ किती. जाऊ दे, ते नाही येत. वड्या करेल. आईला विचारू. ओके, आल्याच्या वड्या. ठीक आहे. आम्ही आता चाललेलो आहोत मार्केटला आणि वाजलेले आहेत बरोबर सकाळचे 8. सकाळी थोडं ईश्वरीच्या शाळेमुळे आम्हाला सगळ्यांना लवकर उठावं लागतं आणि
गडबड होती सकाळची खूप. तर प्राजक्ता सकाळी सकाळी आता म्हणाले की आपल्याला आज भाजी आपल्या घरातली सगळीच संपली आणि जास्त करून आपण प्युअर व्हेजिटेरियन असल्यामुळे ना काय होतं आहे की व्हेजिटेबल्स जास्त लागतात आपल्याला. म्हणजे आठवड्याला नाही म्हटलं तरी किती लागत असतील का? किती प्रत्येक सकाळ संध्याकाळ अजूनपासून कडधान्य करते मी. पण बाकी 2 वेळेला भाजी म्हणजे लागते मला ना. असं वाटतं 400-450 रुपयाच्या आठवड्याला लागत सहज, असेल है ना? जास्त आता महाग तोंडली, झाली त्यामुळे वांगी वगैरे वगैरे. 500-600 रुपये होतात हम्म. महिन्याला. त्याच्यामुळे आता पटकन जाऊन येऊ सकाळी सकाळी लवकर आहे ना. हम्म. कारण नंतर परत आपल्याला काहीतरी कामं असतात, परत मग डिस्टर्ब होऊन जातं आणि जायचंय मग ते परत काय होत एका नाही. ठिकाणी. हां, परत जायचंय. आज थोडासा दिवस गडबडीचा असणार आहे आपला है ना. फोन घेऊ ना. फोन हां घे, फोन घेऊन टाक. चला कार घेऊन जायचं कारण बाहेर पाऊस खूप धरला आहे. खरं तर आम्ही जाणार होतो स्कूटी घेऊन, पण स्कूटी कॅन्सल केलं त्यामुळे गाडीची चावी घ्या, घराची घ्या, पैसे पण घ्या असतील तर. पैसे नाही. पैसे नाही आमचे. संपले. ठीक आहे चला आपण क्रेडिट कार्ड मारूया यार इकडे तिकडे. हां क्रेडिट कार्ड का जमाना आहे. चल गाडी करू. चला आपण आलो आहे भाजी मंडईमध्ये. गाडी या बाजूला थोडीशी रस्त्याच्या बाजूलाच आपण पार्क केली आज आणि मस्तपैकी पावसाळा आहे. पावसाळा प्राजक्ताला अजिबात आवडत नाही. अजिबात आवडत नाही तिला पावसाळा, कारण असे सगळे पाय पावसामध्ये भरतात त्याच्यामुळे. हो 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 हो. अरे बापरे 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 माय गॉड, किती पाऊस आहे प्राजक्ता बघ ना. हां मजा येते का तुला? हां कणीस माहोल बनवायचा विचार आहे तुझा. हां आज 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 माहौल बनाने का इरादा है. हां हां कणीस कणीस हां. चला आलोय आपण. ईश्वरीची छत्री आणली आज. चला सुरुवातीला लागतं फळ मार्केट, पण आजच्या काळात पैसा किती महत्त्वाचा आहे ते बघू शकता. खरं तर कारणं देऊन आपण घरामध्ये बसू शकतो, पण ज्यांचं पोट रोजच्या रोज आहे, रोजच्या रोज ज्यांना काम करावं लागतं किंवा दुकान उघडलं तरच पैसा येतो, त्यांच्यासाठी मग पाऊस असू दे का काय असू दे आवडत नाही. तुम्ही समोर बघू शकता. खजूर पण घ्यायला पाहिजे का? फणस नको, खजूर पाहिजे. खजूर थोडा आपल्याला है ना, खजूर घेऊन जाऊया. एंट्री करतोय आपण बाजारामध्ये एंट्री. चलो छत्री बंद करूया काय? आज गर्दी थोडी कमी आहे का ग? गर्दी कमी आहे ना? हां शनिवार रविवार लोक आउटिंगला जातात. बरोबर. नाही. हां फ्लॉवर मस्त आहे बघ. टोमॅटो चांगला आहे, सगळंच चांगलं आहे यार. भरपूर भाजी मस्त दिसते बघ. चल बघूया आज बाजार जरा स्वस्त वाटतोय. हां त्यातलं आहे का? नको पण आलो 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 आलो. भेंडी घेऊया ना. चांगली आहे ना. अर्धा किलो कर. तोंडली कशी आहे? किती? बरं बरं. वांगे 40 रुपये किलो. वांगे 40 रुपये किलो. वांगे काढू का मी त्यातली? टोमॅटो भाऊ, टोमॅटो कसं आहे?
कुठेतरी थांब थांब. चला आपण आलेलो आहे मार्केटमध्ये. बरेचशी खरेदी करून झाली. टोटल किती खरेदी आपण केली ते तुम्हाला घरी गेल्यानंतर सांगूया. हां, रताळी मोठी आहे. ही नको रताळी आपल्याला, ती नको. लिंबू आहे. वीसला 5, 20ला 6. आता आपण जाऊया इथे ग्रीन व्हेजिटेबल घ्यायला, हिरव्या पालेभाज्या. 20ला आहे मला. 20ला आहे. 2 घे कुठल्या तरी. 20ला ना. आत्तापर्यंत कमीत कमी आपलं 500च्या वगैरे आसपास, 400च्या आसपास खरेदी झाली असेल. पाऊस पडतोय. काय 320 नि 40 मधला काय फरक आहे? हे कसं आहे? किती घ्यायचं? अर्धा किलो. म्हणजे पाव किलो. हे किती होतं बाबा? परत नाही ना, एकदा मध्ये नेलं की खराब नाही ना होणार. चांगलं सुकलेलं आहे ना. रेंजवर काम आहे. हां, आले नारळ. हां, बाहेर नाही ठेवलं. हे हा ते. द्या. हां, भजी करू शकतो आपण. तू करणार, आम्ही खाणार. आम्ही मार्केटला जाऊन आलो. इतकी सगळी आपण भाजी आत्ता आणलेली आहे. साधारणपणे 500-600च्या बजेटमध्ये सगळ्या गोष्टी गेल्या असतील. पण काय माहिती का, एक दुर्दैव असं आहे की आता बघू शकता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 जवळपास अर्धा किलोचे आपण 12 पिशव्या आणल्यात. आणि मला असं वाटतं की 20 मायक्रॉनपेक्षा या कमी असलेल्या या पॉलीबॅग्स आहेत या पिशव्या. दुःख एवढंच आहे की याच्यावर आपण कंट्रोल करू शकत नाही, कारण तिथे गेल्यानंतर ते पटापट याच्यामध्येच बांधून देत असतात आणि आपण आणत असतो. एकच विनंती आहे की या सगळ्यावरती काय ऑप्शन आहे, काय याच्यावर करू शकतो ते जर का सांगितलं तर पर्यावरणाच्या दृष्टीने आपल्याला काहीतरी काम करता येईल. आणि याचं कारण असं आहे, काय सांगतील प्राजक्ता, की आपणच पुढाकार घेणार ना. आपण घेणार नाही, पुढाकार. आता आपण पिशव्या घेऊन जातो. मी त्याला त्या दिवशी बोलले पण की आम्हाला तू वजन करून दे, डायरेक्ट पिशवीत टाक. पण त्यांच्याकडे वजन करायला या छोट्या भाजीवाल्यांकडे कसं टोपले वगैरे असतात, त्यांच्याकडे नसतं. टोपले वगैरे हा प्रकारच नाही. डायरेक्ट पिशव्या देतात आणि पिशव्यातच काढायचं. कारण ते होलसेलर आहेत आणि त्याच्यामुळे मग शेवटीला त्यामुळे मग ती काय पिशवी होतंय, इच्छा नसताना कंपल्सरी घ्यावी लागते. प्रदूषणाला आपणच हातभार लावतोय ना. प्रदूषणाला आपणच हातभार लावतोय. आपणच नाही कंट्रोल तर कसं करणार. आणि आपण स्वतःला काय म्हणून घेतो की आम्ही इन्फ्लुएन्सर आहोत. आणि इन्फ्लुएन्सर जर का तुम्ही स्वतःला म्हणून घेताय तर लोकांना तुम्ही असं इन्फ्लुएन्स करणार का, हा क्वेश्चन आहे. तुम्ही बोलू शकता याच्यावरती आणि तुम्ही तर नक्कीच बोलू शकता. बोलायलाच पाहिजे. काय वाटतंय आणि कसं कंट्रोल करणार ते देखील सांगा. म्हणजे याच्या पुढे तुम्हाला आम्ही जर का मार्केटमध्ये गेलो तर या गोष्टी अवॉइड करताना दिसू. बरोबर, हे तुम्हाला प्रिव्हिलेज देतो. प्लीज सांगा. खरंच विनंती आहे की हे कसं कंट्रोल करू शकतो. हा मुद्दा आपण घेतलाय. पाऊस खूप पडतोय बाहेर, बघू शकता. आज आहे सकाळी ईश्वरीला शाळेमध्ये पाठवलं आणि त्यांचा मेसेज आलाय की 10 वाजता शाळा सुटते. आणि प्राजक्ताचं असं म्हणणं झालं की बोलताना कसं आहे, कधी ऑफलाईन पण ती काहीतरी बोलून जाते. ईश्वरी तिच्या बाबासारखीच काय म्हटलीस तू, खादाड आहे असं म्हटली. त्याच्यामुळे मग भजी करायचा आमचा निर्णय झाला, कारण बाहेर पाऊस आहे, मौका भी है, दस्तूर भी है. तो भाई चलो हे काम करूया, हे काम करूया, हे सगळं आवरून ठेवूया. त्याच्यानंतर आम्हाला बाहेर पण जायचं, गडबड होणार आहे. वाजलेले आहेत 10. मुंबईमध्ये पाऊस पडतोय खूप. होय होय. खरंच लहानपणी झालं ते करायचं. जी गोष्ट आहे ना, जी गोष्ट आजपर्यंत मला कधीच शक्य झाली नाही, ती गोष्ट ईश्वरीने केली आहे. बघू शकता. हळू हळू. ईश्वरीने मला कान, हे बघा, खरंच घातले, आरफार घातलेत.
मी जस्ट इथे बसलो होतो. आता मलाही माहिती नाही की माझ्या कानाची बोकं बुजली असतील वगैरे. ही तिथे बसली गपचूप गपचूप ते माझ्या कानामध्ये घातलं आणि आणि हसायला लागली. पहिलं घातलं दुसरं घालते ना आणि दुसरे घालताना तू गेला असं पहिल्यांदा काय नाही झालं. त्याच्यामुळे मला खूप भीती वाटत होती. मला या मुलीने मला अक्षरशः आता वेळ लागला. माझ्या कानामध्ये दोन्ही घातलं. काय कसं वाटतंय यार ईश्वरी? मुलं बाली नाही घालत. अरे बाली इथे घालतात वरती. नाही इथे पण घालतात काय काय. हा हो इथे पण घालतात. आमच्या क्लासमध्ये मुलगा त्यांनी घातली. हो काय? दोन- ठीक आहे तसं असेल ना तसं असेल तर मी बाली घालणार आता सध्या काढून ठेवतोय. ही आणि मी नाही हा या मुलीमुळे हिने मला आता इतके वर्ष माहितीच नव्हतं की माझ्या कानाची भोकं आहेत म्हणून. तू माझ्या कानाची भोकं जागृत केली या मुलीने. चला या नोटवर आपण हा ब्लॉग इथे एंड करतोय. या नोटवर ब्लॉग एंड करत आहोत. धन्यवाद इतका वेळ दिलात तुम्ही.